हा जो नंबर दिसतोय ना, याच्यावर फक्त मेसेज करा. त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल. त्या लिंकवर ॲड होऊन जा. आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री 9 ते 10 या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हॅलो, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. काल तुमचे मिस कॉल बघितले, पण तो अनुभव बराच वेळ चालला एक अनुभव. त्यामुळे मग मला हो पाहिले मी तुमचे मिस कॉल. आणि तुमचा जरा उशिरा येतो ना फोन. हा, उशिरा उशिराच केला होता. 9 ते आज जरा लवकर आज करणारच होते आता. अच्छा अच्छा अच्छा. लई छान अनुभव आलाय. अक्कलकोटला जाऊन आले ना आता. हो हो, तुम्ही जातातच ना नेहमी. वारीला गेले. शुक्रवारी गेलो आणि शनिवारी आलो. मग स्वामींना अनारसे करून नेले होते. अरे वा. तुमचा ग्रुपच गेला का नेहमीचा? तुमचा जो ग्रुप जातो त्या ग्रुपनेच गेले का? हो, तो ग्रुप आमचा. 3 महिन्याची वारी आहे ना ती. बरोबर बरोबर. सप्टेंबरचा केला होता तुम्हाला. स्वामींना बोलले होते ना लगेच मला महिन्याला बोलवा, तर 3 आठवड्यातच बोलवलं ना. मग नाही का फॅमिली घेऊन गेले. मग लगेच सगळेच गेलो होतो आम्ही. ते मागच्या मुलाने नेलं होतं ना तुमच्या? हा, मुलाला नेलं. आणि आता मग परत ही वारी होती डिसेंबरची. अच्छा. 110 लोक होतो आम्ही आता. बापरे बापरे. हो, केंद्रातून करत असाल मोठे. 5 बस होत्या. 17 सीटरच्या 4 आणि 32 सीटरची 1 होती. बापरे बापरे. सांगवीतून 32 सीटरची मीच तयार केले म्हणजे 32 लोक. बापरे बापरे. 32 सेवेकरी तयार केले मी यावेळेस. वा वा, किती पुण्याचं काम. हो हो, 32 सेवेकरी तयार केले. 32 जणांना घेऊन गेले मग त्यांच्या बरोबर. बस त्यांची. हो, आणि माझे 32 लोक होती माझी. वा, किती छान ताई. हो हो, म्हणजे पूर्ण आता वाहून घेतलंय लोकांना मी. खूप पुण्याचं काम आहे. आणि अनारसे किती नेले होते मग? 16. तुम्हाला माहिती आहे ते आवडता आकडा आहे स्वामींचा. हो, आवडता आकडा आहे माझा. ते 108 लाडू मागच्या याला नेले. लाडू 2दा झाले. आणि मग आता नाही, लाडू 3दा झाले. हो, आता अनारसे स्वामींना म्हटलं मी दिवाळीत अनारसे खाल्ले. स्वामी तुम्हाला अनारसे घेऊन येते आई, तुला आवडतात ना. मग किती 11ला लागले अनारसे करायला. आणि स्वामींना म्हणलं चला आता अनारसे तुम्ही थापा, तळते मी. आता काय नाथबाई पण नाही, ती पण गेलीये. नाथ गेली आणि नाहीच मग. आणि सुनेला तर वेळच नसतो त्यांना. मी माझंच करते. आणि आयटीतली पोरं येते, यांना म्हणजे वेळच नाहीये. बरोबर. दोघं पण. आणि मग केले 16 अनारसे. आणि मग साजूक तुपातच तळले. कडक तळले. अहो, एकदम कडक तळले बर का. आणि ठेवले. आणि सकाळी मग डब्यात भरले. मग स्वामींसाठी मोठी मूर्ती आणली ना मी आता, नाही का म्हणलं. मग 1600 रुपयाचीच मूर्ती. बरोबर. पाठवा ना ताई. हो, मूर्तीचाही फोटो पाठवते ना, अनुभव सांगते ना तुम्हाला, तोही फोटो पाठवते. आणि मग गेलो. आणि मग दर्शन त्या दिवशी पण झालं. रात्री जाऊन त्या 5 ठिकाणी जातो आम्ही. तिथे फक्त अक्कलकोटच आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग 3 अनारसे स्वामींना तिथे काढून दिले. 3 काढून घेतले. 16 दाखवलं नैवेद्य. त्यांनी 3 काढून घ्या म्हणलं. 3 घेतले. आणि मग 13 राहिले. ते मग तिथे बग्गे हाळीला आमचं अभिषेक असतो ना स्वामींना. आणि मग तिथे ते अनारसे एकत्र केले, सगळं प्रसाद सगळ्यांना वाटले. अहो, अनारशाची चव काय. सगळे नुसते थोडा थोडाच तुकडा आला बरं का प्रत्येकाला प्रसाद. आता 110 लोकांना किती येणार त्यातले. पण प्रत्येक जण म्हणत होता असे अनारसे आम्ही खाल्लेच नाहीत आजपर्यंत. अरे वा. ते मऊ अनारसे तोंडात घातल्याबरोबर विरघळत होते. मी तर कडक केले होते बघा. ते अनारसे मऊ अक्षरशः तोंडात घातलं की विरघळत होता अनारसा. माहिती तुम्ही स्वामींना बोलवलं होतं ना, तुम्ही थापा बी करता ना मध्ये तिला. आणि पावशर तुपामध्ये सगळे अनारसे तळून झाले मॅडम. काय म्हणता. अरे वा. अनारशाला फक्त पावशरच तुपाने एक अर्धा लिटरचं, अर्धा किलोचं आणलं होतं. अर्धा लिटरचं, अर्धा लिटरचं मला फोडावं लागलं नाही. त्या पावशर मध्ये अनारसे तळून झाले. आणि
सुंदर अनवर्षे सगळे अगदी म्हणे काय अनवर्षे केलेत मॅडम तुम्ही. म्हणलं मी नाही केले, ही स्वामी आईनी करून घेतलेत म्हणलं माझ्याकडून. स्वामी आईच्या हातचे अनवर्षे येतं खा म्हटलं. म्हणले खरंच स्वामींचेच अनर्थ होते हे. आणि त्या दिवसाचा अनुभव स्वामींना म्हटलं रात्री झोपताना सगळं पाहून आलो. म्हणलं मी येते वेड्यासारखी तुम्हाला भेटायला. एवढी मला ओढ लागली, मी महिन्याला येईन म्हणते तुम्ही मला भेटायला, पण मला काहीतरी दृष्टांत द्या ना. काहीतरी मला दृष्टांत पाहिजेच म्हटलं मला. मी हट्ट करते म्हणलं आणि झोपलो रात्री इतकं शांत. 12 वाजता झोपलो आम्ही. आणि सकाळी 4लाच उठलो. आरतीला जायचं ना 5च्या. ती 70 नंबरची रूम मिळाली होती आम्हाला स्वामी निवासमध्ये. तर माझ्या समोर जी भिंत होती, माझी जी कॉट होती त्याच्या समोरची भिंत आणि उंच स्वामींची पावलं उठलेली होती. बापरे, कमाल. फोटो काढले तुम्ही? पावलं हो, फोटो आहेत ना, टाकते ना तुम्हाला फोटो. तेच टाकायचंय मला तुम्हाला. तर ते पावलं अक्षरशः. आणि मग परत पावलं सकाळी दिसली बरं का 4 वाजता. मी दाखवलं सगळ्यांना. आणि मग परत गेलो ना आरतीला सकाळी 5 वाजता आवरून. आम्ही तिघे होतो एका रूम मध्ये. मग 5 वाजता आलो. माझ्या कॉलनीतल्या दोघी होत्या ना, आम्ही एका रूम मध्येच. आणि माझ्या समोरच्या भिंतीवर पावलं, स्पष्ट भिंतीवर बर का. जर हाताने आपण केलं तर हात उमटले असते. पावलं कशी वर उमटतील बाई इतक्या उंचावर. बरोबर आहे, खरंय. स्लॅब आणि स्लॅबच्या खाली पावलं. बापरे पावलं. आणि तिथून आलो. आणि आले मला दृष्टांत पण झाला रात्रीवर का झोपेत. मी आले तुझ्याच खोलीत हे मी आलेलो आहे. तू म्हणली ना मला काहीतरी दृष्टांत द्या, अंगावर काटा येतोय असा. मी आलोय, मी तुझ्या रूम मध्येच आहे. आणि मी खाडकन उठले मग. आणि इकडे ते बघितलं ना मी. मग आलोय म्हटलं, मी बघितलं तर भिंतीवर पावलं. दोघींना पण दाखवलं. म्हणलं बघा बरं काय दिसतंय तुम्हाला. तर म्हणे स्पष्ट पावलं येतं, ही स्वामींची पावलं येतं, मोठी मोठी पावलं. आणि मग काय केलं मी तिथे, मग वटवृक्षाच्या पादुका घेतल्या ह्या वेळेस. मंदिरातूनच पादुका घेतल्या विकत. आणि त्या झाडाच्या आहेत ना, वटवृक्षाच्या पादुका तिथे मिळतात विकत म्हणजे. तर त्या आणल्या मी. त्या आणल्या जवळजवळ किती 1600 रुपयाच्याच पादुका बाई. बापरे. बरोबर 1600. 1 रुपया कमी नाही आणि 1 रुपया जास्त नाही. 1600 रुपयाच्या पादुका घेतल्या. अरे वा. किती तर 1600 सांगितलं. मग त्या घेऊन आले. आणि आल्यानंतर परत निरीक्षण करतो ना मी, प्रत्येकाला बोलवलं. माझे जे मॉनिटर वगैरे आम्ही होतो ना सगळ्या, रूम मध्ये बोलवलं मी. आणि तो दादा पण असतात ना, चालवतात ना ही आमची वारी, त्यांना पण बोलवलं. त्यांना दाखवलं. म्हणे अहो स्वामीच येतं तुमच्या रूम मध्ये येऊन गेले स्वामी रात्री. हे स्वामींच्याच पादुका आहेत. आणि निरीक्षण केलं त्या दादांनी तर पूर्ण चेहरा दिसतोय अहो त्या पादुकामध्ये. स्वामी बसलेले, मूर्ती. मंदिरातली जी आहे ना मूर्ती, ती मूर्ती. म्हणजे मी आलोय, नुसते पावलंच नाही, मी पण आलं त्याच्यावर. बरोबर. हो, मी तुझ्या रूम मध्येच आहे. मला दृष्टांत दिला, मी तुझ्या रूम मध्येच आहे. काही फोटो पाठवा नक्की. हो, मी लगेच पाठवते तुम्हाला फोटो. तो झाला अनुभव मॅडम. आणि आता आमच्याकडे गुरुचरित्र पारायण सुरू झालंय 9 तारखेपासून. हो बरोबर. 7ला मी आले. मग 8ला जाऊन मंदिरामध्ये मी नारळ वगैरे ठेवून आले ना, संकल्प पारायण पूर्ण होऊ दे म्हणून. आणि जाताना पण नारळ ठेवला, साखळी साखर ठेवली की सुखरूप तुला भेटायला येते, पण परत सुखरूप मला पाठव म्हणून. परत नारळ ठेवला त्या दिवशी पण आणि गेलो. आणि परत आल्यावर नारळ ठेवला हे गुरुचरित्र पारायण व्हावं म्हणून. आणि सकाळी 3 वाजताच जाग आली मला. दररोज 3ला जाग येते बरं का आता. अरे वा. बघा 3ला ब्रह्ममुहूर्त. बरोबर 3ला घड्याळात 3 वाजले ना की जाग येते 3 वाजता बघा. आपोआप उठते मी. आणि मग काय करते, एक 11 माळी जप करते लगेच. आणि स्वामींची मूर्ती आठवते तिथली. आणि ध्यान करत बसते. आणि सगळे जेवढे माझे आहेत देवांचं तेवढं मग नामस्मरण करते. आणि परत 4ला झोपते. कितीला? 4 वाजता झोपते परत. अरे वा. आणि मग परत 6ला उठते.
मग 2 तास परत छान झोप होते. मग 6ला उठून आवरायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं वगैरे, तुळशीला पाणी वगैरे सगळं करून सूर्याला ओवाळून वगैरे कापरानी तुपाच्या वातीनी, आणि मग माझं 7:30ला जाते मंदिरात 8ची आरती म्हणल्यावर. किती सुंदर. हो, माझं जीवन. आणि काय सांगते, 3 वाजता उठले मी त्या दिवशी. गुरुचरित्र पारायण म्हटलं, मग पूजा व्हायला पाहिजे ना जायच्या अगोदर. बरोबर बरोबर. मला 1-1.25 तास लागतो पूजेला. आणि पूजा वगैरे केली. काय स्वामींचा मला काय दृष्टांत. आणि माझं किचनच्या मध्येच आहे ना, किचनचा दरवाजा उघडा होता, बाकीचं बंद होतं. 3 वाजता पूजेला बसल्यावर 3:30ला आंघोळ वगैरे होऊन 3:30ला पूजेला बसले. पूजा झाली, आरती झाली स्वामींची. आणि फुलपाखरू, एवढ्या रात्री फुलपाखरू घरात आलं तिकडच्या दरवाजाने. अहो, माझ्या भोवती 5 चक्रा मारल्या त्या फुलपाखरांनी. काय सांगू मॅडम. किती छान ताई, किती सुंदर. 5 अशा फेऱ्या मारल्या, मंदिराला 5 फेऱ्या मारल्या त्या. वाटेल, पण मी डोळे झाकले. म्हणलं स्वामी, मी म्हणलं ना मला काहीतरी दृष्टांत दिलं. तिथून फुलपाखरू हॉलमध्ये, मी त्याच्याच मागे कुठं जाते हॉलमध्ये, हॉलमधून दोन्ही बेडरूम मध्ये. आणि आतच फुलपाखरू, बर का, दरवाजे तर बंदच होते. आणि मग फुलपाखरू गेलं कुठे दरवाजे बंद असताना. परत दिसलं नाही फुलपाखरू मला. बापरे, खरंच तुमची खूप म्हणजे तुमच्या कृपा आहे ताई. कृपा म्हणजे अहो, माझ्यावर काय सांगू, इतकी कृपा स्वामींची झाली. म्हणजे स्वामी आणि मी काही राहिलोच नाही वेगळं. माझं पूर्ण जीवन मी स्वामींना अर्पण केलंय. आता फक्त सेवा करून घ्या. हो, 7:30ला बरोबर 8ची आरती असते. 7:30लाच इथून गेले. आणि आदल्या दिवशी जाऊन चौरंग वगैरे तिथे मांडून आले, माझा नंबर वगैरे घेऊन. आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन, तर मला इतकं ते पारायण करते ना मी, पण मला ते असं वेगळं जाणवतंय, खूप असं वेगळं, की माझी सेवा पूर्ण स्वामींपर्यंत पोहोचते. माझी जी ही मूर्ती आहे ना, मी बघितलं ना, माझी पूजा झाली ना, मी निरीक्षण करून बघते, बोलते मी स्वामींशी. नैवेद्य दाखवल्यावर जे काय केलंय ना, हे बघा, आज वालाची भाजी केली, खा, हे सगळं माझं गोड मानून घ्या. एक गुळाच्या छोट्या खडे आणलेले छोटे मिळतात ना, मग गोड आता दररोज करायला शक्य नाही, तर ते गुळाची ताटात मांडते मी. स्वामी, ही गुळाची ढेप आहे, ते खाऊन घ्या. भाजी पोळी आहे, ही खाऊन घ्या. ही चटणी आहे, ही खाऊन घ्या. हे गोड मानून घ्या. तुम्हाला आरती करते. आणि ती मूर्ती एवढी हसते मॅडम माझ्याशी. अशी एरवी नाही हसलेली दिसत, पण मी जेवायला घातलं ना बरोबर तोंडाजवळ घास घालते, आणि मग तोच घास मी ताटात ठेवून मी खाऊन घेते. ताट समोरच बसते देवाऱ्याच्या. बरोबर बरोबर, अगदी बसून जेवते आता. किती छान. खूप म्हणजे अनुभव. आणि ते पावलं ते टाकते तुम्हाला, आणि इतकी हलकी फुलकी झाले, कुठलं काही नाही. अहो, इतकं छान वाटतंय मला. खरंच छान वाटेल ताई, अजून सुंदर वाटेल तुम्हाला. खूप खूप खूप, अगदी माझं म्हणजे आयुष्य माझं पूर्ण बदलून गेलं. किती सुंदर ताई. हो ना. हो, मी शेअर करते ताई. मला हा अनुभव टाकायचा होता ना, म्हणूनच मी. आणि तुम्ही व्हॉट्सअपला माझ्या ते दिसतच नाहीये ना, का कसं काय दिसलं नाही काय माहित. बघा ना, हे माझा फोन लागतोय, पण म्हणून मला फोटो टाकायचा थोडा प्रॉब्लेम, नाही तर त्या दिवशी टाकणार होते. बरं, मी मेसेज करते तुम्हाला. मेसेज करा, हाय करा मला, मी लगेच फोटो टाकते. बरं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.